नमस्कार. मुंबई पनवेल प्रवास करत असताना थोडासा वेळ माझ्याकडं शिल्लक असल्यामुळं हा व्हिडिओ बनवावा असं मला वाटतंय. आजच्या या व्हिडिओचा विषय आहे कोकणातील माणूस मुंबईमध्ये घर घेत असताना त्याची फसवणूक का होते, त्यामागील तो कुठल्या प्रकारे घर घेताना काळजी घेत नाही आणि कशा प्रकारे गाफील राहतो आणि घर घेताना कोकणातील बांधवांनी भगिनींनी काय काळजी घेतली पाहिजे याबाबतचा हा व्हिडिओ आहे. जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण आपल्या नातेवाईकांना, मित्र परिवाराला सर्वांना शेअर करावा ही पहिल्यांदाच विनंती करतो. गेली 7-8 वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. संतोष अबुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य माझ्या सहकार्यांच्या साथीने करण्यात यश देखील प्राप्त झालेले आहे. आणि हे सामाजिक कार्य करत असताना आतापर्यंत आमच्यापर्यंत शेकडो कोकणी बांधवांच्या भगिनींच्या समस्या आल्या आणि त्यातील शेकडो समस्या अशा होत्या की आम्ही घर खरेदी करत असताना आमची 5 लाखाची फसवणूक झाली, 2 लाखाची फसवणूक झाली, बिल्डरने आमचे पैसे घेतले, एजंटने आमचे पैसे घेतले, आम्हाला घर दिलंच नाही, आम्हाला घर दिलं तर त्या ठिकाणी दुसराच कोणतरी व्यक्ती राहतोय, आम्हाला ताबाच दिला नाही. अशा अनेक समस्या आमच्यापर्यंत आल्या. काहींना पैसे परत मिळवून देण्यासाठी देखील यश प्राप्त झालं, परंतु एकदा का आपण पैसे दिले की ते परत मिळवणं ही अगदी तारेवरची कसरत. आणि कुठेतरी या गोष्टी भविष्यात होऊ नये, माझ्या कोकणातील बांधवांनी भगिनींनी घर घेताना काय काळजी करावी, काय काळजी घ्यावी, काय दक्षता घ्यावी याबाबतचा हा व्हिडिओ आहे. मुळात आपल्या कोकणातील माणसांचा हा एक गैरसमज आहे. आपण जेव्हा कोणतं एखादं कार्य करायला जातो तेव्हा ते आपण अन्य व्यक्तींना माहिती पडून देत नाही. त्यामागची आपली भावना अशी असते की समजा मी एखाद्याला सांगितलं तर ते काम होणार नाही, त्याच्यामध्ये विघ्न संतोष येईल, अनेक अडचणी येतील आणि मग आपण सुमडीने कोंबडी करायला जातो. बऱ्याच वेळा काय असतं, आपण 4 भिंतीच्या बाहेरील जग आपल्याला माहित नसतं, कायदे काय असतात माहित नसतं आणि घर घ्यायला जाण्यासाठी आपण त्या विकासकाकडे किंवा ज्या बिल्डरकडे आपण जातो तर कोणती कागदपत्र आपण पाहिली पाहिजे, त्या बिल्डिंगची CC आले का, त्या बिल्डिंगची OC आले का, तो जो प्रोजेक्ट उभा राहिलाय त्याच्या जागेच्या काही अडचणी नाहीत ना, ती जागा व्यवस्थित आहे ना, ती कलेक्टर पासिंग बिल्डिंग तर नाही ना, लोड बेरिंग नाही ना, अशा अनेक गोष्टी तपासून पाहाव्या लागतात. पण आपण त्या पाहत नाही. व्यवहार कसे करायचे हे आपण पाहत नाही आणि मग आपण कोणतरी आपल्या एखादी व्यक्ती ओळखीची असते, आपल्यातीलच तो मराठी माणूस असतो, आपल्या कोकणातील माणूस असतो, तो सांगतो हा बिल्डर माझ्या ओळखीचा आहे, खूप चांगला माणूस आहे, एवढी घरं गेली. आणि त्याला बऱ्याच वेळा, सगळीच म्हणता येणार पण बऱ्याच वेळा चिरमिरीसाठी आपला माणूस त्या ठिकाणी काम करत असतो. एखादं घर विकलं तर त्या बदल्यात काही कमिशन मिळेल म्हणून आपला
माणूस त्या ठिकाणी काम करत असतो. आणि आपली तर सवय असते, जसं मी म्हणालो की बाबा आपण घर घेताना इतरांना कोणाला माहिती पडू नये, चुमडी में कोंबडी, आणि त्यामध्ये आपण त्या पद्धतीने जावा. मी म्हणत नाही की तुम्ही चुमडीमध्ये कोंबडी करू नका, कारण आपण या सगळ्या गोष्टी करत असताना मार्केटमध्ये अनेक कायदेशीर सल्लागार आहेत, वकील आहेत, आपण त्यांचा सल्ला घ्या. त्यांचे काही नॉमिनल चार्जेस असतील ते त्यांना द्या, किंवा ह्या मार्केटमधील किंवा या बाबतीत जे तज्ञ आहेत त्या लोकांचा सल्ला घेऊन तुम्ही घर घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण काय करतो, आपण घर घ्यायला जातो, त्या ठिकाणी आपलं डील फायनल झालं की आपण त्यांना पैसे देऊन मोकळे होतो. आता पैसे दिल्यानंतर समजा त्या ठिकाणी आपल्याकडे एखादा साधा कागद असेल, तर त्या साध्या कागदावर आपण तिथं लिहिलं पाहिजे, आज दिनांक आमचा या व्यक्तीशी असा असा व्यवहार झालेला आहे, त्यांनी मला या मजल्यावरील ह्या प्रोजेक्ट मधील ह्या बिल्डिंगचं नाव लिहा, आणि येथील या मजल्यावरील हा फ्लॅट खरेदी करण्याचा आमचा व्यवहार झालेला आहे, टोटल व्यवहार आमचा या किमतीमध्ये डन झाला असून मी त्यांना आज रोजी एवढी रुपयाची रक्कम देत आहे. मग तुम्ही जर बरेचसे आपले लोक कॅश मध्ये देतात, तर कॅश मध्ये देताना त्या नोटा कुठल्या प्रकारच्या आहेत, 100च्या आहेत, 500च्या आहेत, 50च्या आहेत, किती रक्कम, त्या नोटांच्या संख्येनुसार त्या व्यक्तीचे आपण पैसे देऊन सही घ्यायची, आणि पार्ट ऑफ पेमेंट आपण किती टप्प्यात पेमेंट करणार आहोत, कशा पद्धतीने करणार आहोत, त्याची नोंद त्या एका रफ पेपरवर करून त्या ठिकाणी उपस्थित जेवढे व्यक्ती असतील त्यांच्या सह्या घ्यायला हव्यात. आणि मग पुढे जाऊन आपण रजिस्टर ऍग्रीमेंट त्याची करायला हवी, तरच आपल्याला तो व्यवहार ग्राह्य धरला जातो. बऱ्याच वेळा आपल्या व्यक्तींचं कसं होतं, आपण कॅश मध्ये व्यवहार करतो. कॅश मध्ये व्यवहार हा करत असताना आपण कुठल्याही प्रकारची लिखापटी करत नाहीत. हा, अजून एक तुम्हाला सांगतो की हे करत असताना तुम्ही एक व्हिडिओ बनवून ठेवा. तो व्हिडिओ बनवा, बाबा आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत, असा व्यवहार केलेला आहे, पैसे देताना व्हिडिओ करून ठेवा, आणि तो गुगल ड्राईव्हला आपल्या सेव्ह करून ठेवा. आणि बऱ्याच वेळा मग आपल्या कोकणातील माणसं काय करतात की बरेचसे व्यवहार हे चेकने करत नाहीत, आपण ऑनलाईन बँकिंगने करत नाही, RTGS ने करत नाही, आपण कॅशने करतो. आणि काय होतं, ह्या क्षेत्रामध्ये अनेक जे मुख्यतः आपण आपला बजेट कमी असतो, आपण आपल्या काबड कष्ट करून जे घामाच्या पैशाने बाजूला काढलेली जी रक्कम असते त्यातून सेव्हिंग करून आपण घर घेतो. म्हणजे एखादं घर घेणं म्हणजे आपल्यासाठी आयुष्यभरातून ती एकदाच गोष्ट शक्य असतं, आणि अशा वेळेला ही काळजी घेणं खूप गरजेचं असतं. आपण मोस्टली विरार, नालासोपारा, वसई ह्या भागातच आपल्या कोकणातील माणसं घरं घेतात, आणि त्या ठिकाणी बऱ्याचशा ज्या बिल्डिंग आहेत त्या लोड बेरिंग आहेत, कागदपत्र अपुरे असलेल्या बिल्डिंग असतात, मग त्या कमी खर्चात आपल्याला मिळतात. त्यामुळे मग त्या बिल्डिंगवर झाला तर एखाद्या पतपेढीचा लोन होतो, बँकांचा लोन फार कमी प्रमाणात होतं, झालंच बँकांचा लोन तर त्या बिल्डरची सेटिंग असते, त्या पद्धतीने होतं. आणि विशेषतः या पट्ट्यात काय होतंय, एखादा बिल्डर जेव्हा ती बिल्डिंग डेव्हलप करत असतो तर 60-40चा फॉर्म्युला असतो. म्हणजे ज्याची जागा असते तो जागा मालक आणि जो विकासक आहे जो पैसे लावतो ते प्रोजेक्ट उभे करा, या दोघांच्यात 60-40ची अग्रीमेंट असते. आणि मग कधी कधी त्यांच्यामध्ये व्यवहार पिसकटलेले असतात. मग जागा मालक त्याची दहशत दाखवतो, मग तो बिल्डर तेवढा स्ट्रॉंग नसेल तर ते एकमेकांना डिपेंड करू शकत नाहीत, मग कब्जा करतात. मग एखाद्या वेळी कसं होतं, बिल्डर तुम्हाला एखादा रूम दाखवतो आणि तिथला जागा मालक त्यांच्या 60-40च्या व्यवहारात तो कब्जा करतो, आणि मग आपण वास्तविक चित्र जेव्हा बघतो सगळे पैसे देऊन झालेले असतात आणि ताबाच मिळत नाही. सुरुवातीला बऱ्याच वेळा कसं होतं, आपण जेव्हा रूम घ्यायला जातो तेव्हा बिल्डर जवळच्या स्टेशनच्या जवळच्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला एखादं घर दाखवतो, आणि ऑलरेडी ते घर कुणाला तरी विकलं पण ते खाली असतं, त्या ठिकाणचा जो कस्टमर असतो किंवा घर मालक असतो तो आलेला नसल्यामुळे तुम्हाला दाखवतो. आणि एकदा का तुम्ही पैसे दिले की सांगणार मग ते असं आलंय, काहीतरी खोटं सांगणार, आणि मग त्याचा लांब कुठेतरी दुसरा प्रोजेक्ट असतो, आणि मग तुम्हाला सांगतो आता इथे घ्या, माझ्याकडे पर्याय नाही. आणि मग एकदा का पैसे दिले की घेणं खूप कठीण असतं.
त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एकच सांगेन, घर घेत असताना तुम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्या क्षेत्रातील तज्ञ तुम्ही शोधा. एखाद्या ऍडव्होकेटचा सल्ला घ्या. बाबा मी त्या ऍडव्होकेटला 2-3 हजार रुपये गेलेले चालतील, त्यांची जी कन्सल्टिंग फी आहे ती गेलेली चालेल आपल्याला, पण ते तुमचा सेक्युअर व्यवहार होतो, तुमचा व्यवहारामध्ये बाधा येत नाही आणि फसवणूक होण्याचे चान्सेस फार कमी असते. जेव्हा आपण एखाद्या विकासकाला, एखाद्या बिल्डरला 2 लाख 3 लाख 5 लाख रुपये देऊन बसतो, त्यानंतर ते परत करणं, परत मिळवून घेणं ही फार अवघड गोष्ट आहे. त्यामुळं घर घेताना त्या ठिकाणी पाणी व्यवस्थित आहे की नाही, जसं मी मगाशी म्हणालो OCCC आहे की नाही, त्याचे कागदपत्र आहेत की नाही, त्यांची नोंदणी आहे की नाही. आता बऱ्याच वेळा काय होतंय, रेरा रजिस्टर अप्रुव्हल जे आता आलेलं आहे त्यामध्ये पण लोकांची फसवणूक व्हायला लागलेली आहे. त्यामुळं घर घेताना आपण काळजी घ्या. शक्यतो कॅशचे व्यवहार टाळा. चेक, ऑनलाईन बँकिंग, RTGS चा वापर करा. बघा, जसं आपण पुढे जात असतो, हे जे लोक असतात त्या ठिकाणी, जे हे बिल्डरचे माणसं असतात, बिल्डरचे एजंट असतात, हे फसवण्याच्या नवीन नवीन युक्त्या शिकत असतात. आपल्याला त्यांचे म्हणजे प्रेझेंटेशन मध्ये, त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांचं ऑफिस एवढं आपल्याला पॉश वाटतं, किंवा एखादा सॅम्पल फ्लॅट ते आपल्याला दाखवतात, तो एवढा पॉश असतो की आपण त्याच्या हात अडकतो. हा खरोखरच माणूस चांगला असेल, तिथे गेल्यानंतर मग कोणतरी तुम्हाला एक चांगली पाण्याची बॉटल आणून द्यायला त्यांचा स्टाफ ठेवलेला असतो, तुम्हाला चहा पाजतात आणि त्या गोड बोलण्यामध्ये तुम्ही सहज अडकून जाता. घर घेताना कोणीही भावनिक न होता प्लॅन करा. घर घेताना तुम्ही नियोजन करा की बाबा माझं बजेट किती आहे, माझ्या बजेटमध्ये एक 10 ते 15 घरं तुम्ही फिरल्यानंतर, फ्लॅट तुम्ही बघितल्यानंतर त्याच्यामध्ये हात घाला. आणि कुठलाही व्यवहार करण्यापूर्वी कायदेशीर तज्ञांचा सल्ला घ्या, तज्ञांच्या शिफारसीनेच पुढे जा आणि योग्य तो व्यवहार करा. शक्यतो कॅश पेमेंट टाळा, हेच मी तुम्हाला सांगेन. आणि भविष्यात तुम्हाला घर घेताना सल्ल्याची गरज भासली, किंवा तुम्हाला वाटलं की आम्ही आता घर घेतोय, तर आपण प्रतिष्ठानकडे संपर्क करू शकता. तुम्हाला जे जे सहकार्य लागेल ते प्रतिष्ठानच्या मार्फत करू. हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू एकच आहे. माझ्याकडे अनेक लोकांच्या तक्रारी आलेल्या आहेत आणि त्या तक्रारीनुसार पुढचं पाऊल म्हणून, प्रिकॉशन म्हणून, आता ज्यांच्या बाबतीत झालंय त्यांचं ठीक आहे, पण ज्यांना भविष्यात घर घ्यायचं आहे आणि त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं सर्वांनी घर घेताना, एखाद्या विकासकाला पैसे देताना कायदेशीर बाबींच्या तरतुदी पूर्ण करूनच पुढे जायला हवं, अशी विनंती करतो. मी थांबतो. धन्यवाद.